समजा तुमच्याकडे एक ग्लास आहे आणि तो गढूळ पाण्याने भरलाय आणि आता हे पाणी तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. तर काय करायला लागेल? आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ओतायला लागेल. अरे स्वच्छ होत नाहीये. अरे काही फरकच पडत नाहीये. आता काय करायचं? पाणी अजूनही तसंच गढूळ आहे. आपलं मन हे या ग्लास सारखं असतं, गढूळ पाण्यासारखं असतं. वर्षानुवर्षाच्या भावना, जुन्या आठवणी, भीती, अपराधीपणा, राग, द्वेष किंवा मर्यादित करणारे विचार, मला जमणार नाही, शक्य नाही, अवघड आहे, हे सगळं आपलं आतलं जग, आपलं मन हे पाण्यासारखं गढूळ बनवतं. आणि मग आपल्याला काय करायचंय? स्वच्छ पाणी ओतत राहायचंय. मग हळूहळू हे गढूळ पाणी बाहेर पडू लागतं. पण त्यासाठी काय करायचंय? अजूनही गढूळ आहे. मी स्वच्छ पाणी ओततेच आहे, अजूनही गढूळ आहे. मग स्वच्छ पाणी ओतायचं म्हणजे काय करायचं? की होपोनोपोनो सारख्या प्रेयरचा, प्रेमाचा वर्षाव हा स्वतःवर करत राहायचा. आय एम सो सॉरी. मी जे हे काही सगळं कॅरी केलंय, राग, द्वेष, मत्सर, अपराधीपणा, हे जे काही सगळं कॅरी केलंय त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. ही जी मी सवय लावली आहे स्वतःला रडण्याची, त्याला मला रिलीज करायचं आहे. अँड थँक्यू सो मच. आय लव्ह माय लाईफ. की आयुष्य हे मला प्रत्येक क्षणाला शिकवण्याचं, लेसन देण्याचा प्रयत्न करत आहे. आय एम थँक्यू फॉर दॅट. अँड आय लव्ह माय सेल्फ. माझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर हे सगळं चाललंय. माझं माझ्या आयुष्यावर प्रेम आहे म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. या प्रेमाचा वर्षाव, स्वच्छतेचा वर्षाव जर आपण सतत स्वतःवर करत राहिलो तर हळूहळू हे जे गढूळ पाणी आहे ते स्वच्छ व्हायला मदत होणार. स्वच्छ पाणी त्यामध्ये गेलीच पाहिजे. मग ह्या रिपिटेशन्सने काय होणार? कृतज्ञता, प्रेम, दया, स्वतःविषयीचा विश्वास, हे हळूहळू रिपिटेशन्सने आपण अनुभवायला सुरुवात करणार. आणि हे करत करतच स्वच्छ पाणी ओततच हे पाणी स्वच्छ होणार. म्हणजे आपलं मन हे स्वच्छ व्हायला सुरुवात होणार. महाविश्वास सोडू नका. आणि हीलिंग म्हणजे स्वतःला स्वच्छ करणं सोडू नका. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू.